डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। अंबरनाथ उप जिल्हा रुग्णालयात कंगारू मदर केअर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ आणि कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि आरोग्य विभागाच्या पाठिंब्याने करण्यात आले। या प्रशिक्षण सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रेखा उदाणी आणि डॉक्टर शीतल कोळे यांनी कंगारू मदर केअर बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रशिक्षणाच्या या सत्राला आदरणीय डॉक्टर शुभांगी वाडेकर, उप जिल्हा रुग्णालयाच्या कार्यवाहक प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेस आणि ANM कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली। कंगारू मदर केअरचा उद्देश म्हणजे नवजात बालकांना त्वचेच्या संपर्कात ठेवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी नवजात शिशूंच्या काळजीबाबत अधिक सजग होऊन त्यांना योग्य उपचार देण्यासाठी सज्ज झाले। नमस्कार, माझे नाव डॉक्टर शीतल कोल्हे आहे। मी DY पाटील हॉस्पिटलमध्ये न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअरची इंचार्ज आहे। आज आम्ही इथे छाया सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अंबरनाथ इथे कांगारू मदर केअरचे वर्कशॉप घ्यायला आलेलो आहोत। तर हे वर्कशॉप KHPT या योजनेअंतर्गत आम्ही इथे आयोजित केलेले आहे आणि या ज्या वर्कशॉपचे जे ट्रेनी आहेत ते नर्सेस, ANM आणि इथे जे छाया सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या सिस्टर्स आहेत, काही डॉक्टर्स पण आहेत। तर हे कांगारू मदर केअर वर्कशॉप हे जे लवकर जन्मलेले कमी वजनाचे बाळ असतात त्यांच्यासाठी हे नॅचरल इन्क्युबेटर आहे। ही नॅचरल पद्धती आहे जेणेकरून बाळाचं हा मृत्यांक कमी होतो, बाळाचं नॉर्मल टेम्परेचर मेंटेन केलं जातं, बाळाला संसर्गजन्य रोग होत नाही आणि त्यामुळे बाळ हे हेल्दी राहतं आणि हेल्दी बाळ हे हेल्दी नेशनचं लक्षण आहे। आणि यासाठीच आम्ही हे कांगारू मदर केअरचं वर्कशॉप आज इथे आयोजित केलेलं आहे। आणि कांगारू मदर केअरचे 3च घटक आहेत। त्याच्यामध्ये कांगारू मदर केअरमध्ये पहिले आई आणि बाळाला हा त्वचेचा स्पर्श दिला जातो जेणेकरून त्यांचं टेम्परेचर हे नॉर्मल राहतं। आणि दुसरं आहे की बाळाला कांगारूमध्येच ब्रेस्ट फीडिंग दिले जातं जेणेकरून बाळाला आईच्या दुधाचे सर्व उपयुक्त घटक मिळतात। आणि तिसरं, या सगळ्यामुळे बाळ हेल्दी राहतं आणि ते लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतं आणि त्यानंतर सुद्धा बाळाचं वजन हे चांगल्या पद्धतीने नीट आईला मेंटेन करता येतं। धन्यवाद।